तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायला आवडते, पण स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसं काय आयडेंटिफाय करायचे तुम्हाला माहीत नाही, तर आज मी तुमच्यासाठी एक अशी स्ट्रॅटर्जी त्याबरोबर एक असं स्कॅनर आणलंय की ते स्कॅनर यूज करून, ती स्ट्रॅटर्जी यूज करून तुम्हाला बिग प्रॉफिट यामध्ये मिळणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, इथे आपण चार्टिंगच्या साईडवर आलेलो आहे आणि तिथे आज आपण यूज करणार आहे 20 डे ब्रेकआउट स्टॉक. आता 20 डे ब्रेकआउट म्हणजे 20 दिवसांचा जो हाय आहे ना मित्रांनो, त्याला त्याने ब्रेकआउट केलेला आहे. आणि जेव्हा 20 दिवसांच्या मुवमेंटला तो ब्रेकआउट करतो ना, तर आपल्याला इथे मोठी मुवमेंटम पाहायला मिळते आणि तो स्टॉक मोस्टली साईडवेज झालेला असतो मित्रांनो. आणि साईडवेज झाल्यानंतर त्याचं ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्हाला माहिती साईडवेज मार्केटनंतर किती मोठा ट्रेंड मिळतो. याच्या रिगार्डिंग आपल्याकडे चार्ट रीडिंगच्या ज्या प्लेलिस्ट आहे, प्राइस ॲक्शनची जी प्लेलिस्ट आहे, याच्यामध्ये इन डिटेल या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. पण असे स्टॉक मी दररोज कसं काय शोधणार आहे, मी नेहमी पाहणार आहे का, तर मला काहीतरी असं इझी वे हवा आहे की जेणेकरून मी इझी पद्धतीने मला असे स्टॉक आयडेंटिफाय होणार आहे. तर त्यासाठी आज आपण 20 डे ब्रेकआउट स्टॉक हे स्कॅनर यूज करणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे मित्रांनो. आणि नेहमी स्कॅनर यूज करताना तुम्हाला माहिती आहे की आपण याला कशा प्रकारे यूज करतो. आपल्याकडे याच्यावर 3-4 ऑलरेडी व्हिडिओ आहे, त्याची प्लेलिस्ट आहे. आपण इंट्राडेसाठी स्टॉक कसं काय आयडेंटिफाय करू शकतो, स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसं काय आयडेंटिफाय करू शकतो, तर त्या प्लेलिस्टमध्ये सर्व इन डिटेल याबद्दल दिलेलं आहे. तर आता मी यामध्ये काही जाणार नाही आहे. हे स्कॅनर इथे लागल्यावर आपल्याला फक्त रन स्कॅन करायचं आहे मित्रांनो. रन स्कॅन केल्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर आपल्याला या प्रकारे इथे लिस्ट आलेली. लिस्ट किती स्टॉकची आलेली, ऑलमोस्ट 30 स्टॉक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आता मग आपण 30 स्टॉकमध्ये आपल्याला पोझिशन बनवायची का नाही. नेहमीही स्टॉकमध्ये जेव्हा ही मोमेंटम येते पण व्हॉल्यूमच नसला तर काही उपयोगाचा आहे का. मी नेहमी सांगत असतो व्हॉल्यूम हा आपल्याला फार महत्वाचा आहे. ब्रेकआउट जेन्युइन आहे का फेक आहे यासाठी. मग यामध्ये तुम्ही शेवटचा कॉलम पाहू शकता, तो व्हॉल्यूमचा आहे. तिच्यावर कधी मी क्लिक केलं तर पहा इथे सगळ्यात कमी असलेला व्हॉल्यूम आला आणि परत त्यावर क्लिक केला तर हायर व्हॉल्यूम वाले स्टॉक वरती आलेले आहे. तर मला हायर व्हॉल्यूम वाले स्टॉक आयडेंटिफाय करायचे मित्रांनो आणि त्याचमध्येच मी ट्रेड करणार. यामध्ये कोणताही पॅनिक स्टॉक आला तर आपण त्याला अवॉइड करायचं. मग पॅनिक स्टॉकला अवॉइड करण्याचा एक सिम्पल वे तुम्हाला सांगितला मी, तर तो कधी नियर अबाउट 100च्या खाली असला तर त्याला टोटली अवॉइड करून द्यायचं मित्रांनो. 100च्या वरती त्याची प्राइस हवी. तर आपल्याला इथे हे जे स्टॉक पाहायला मिळतात, आपण पहिले 3 स्टॉक यामध्ये पाहणार आहे मित्रांनो, कारण सगळे स्टॉक आपण कधी पाहिले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्ही स्वतः यूज करून याला क्रॉस चेक करू शकता. पण आता इथे स्टॉक दिसता म्हणून लगेच एंट्री करायची का नाही. यामध्ये आपल्याला प्राइस ॲक्शन पण पाहिजे, आपली एंट्री केव्हा होईल, आपला स्टॉप लॉस कसा असेल आणि आपलं टार्गेट काय असेल ते आपण पाहणार आहे मित्रांनो. पहिले 3 स्टॉक कोणते मित्रांनो, जुबलिन फूडवर्क, नंतर आहे EPL आणि तिसरा आहे मॅरिको लिमिटेड. तर पहिला आपण स्टॉक आता पाहूयात मित्रांनो. इथे आपण हा स्टॉक लावला. टाइम फ्रेम 1 डेची असेल, कारण आपण 20 दिवसाचं ब्रेकआउट पाहतोय दिवसाचं, म्हणून आपल्याला डेची टाइम फ्रेम लावायची आणि स्विंग ट्रेडिंग करतोय त्यामुळे आपल्याला डेच्या टाइम फ्रेमवरच इथे ट्रेड इनिशिएट करायचा. आता तुम्ही पाहू शकता, हे पाहिल्यावर तुम्हाला समजलं असेल एकदम भारी पॅटर्न बनलेलं आहे, जे की आहे W पॅटर्न. प्राइस ॲक्शन मध्ये बॉटमवर हे बनतं. इथे डबल बॉटम आपल्याला पाहायला मिळतो. एकदा सपोर्ट घेतला, दुसऱ्यांदा सपोर्ट घेतला. प्राइस ॲक्शन ओके मित्रांनो. ही जी नेक लेवल आहे तिचं इथे ब्रेकआउट झालेलं आहे, म्हणजे स्टॉकने इथे ब्रेक केलेलं आहे मित्रांनो. अजून आपण यामध्ये एक गोष्ट ऍड करणार आहे, जो की आहे व्हॉल्यूम. आता आपण कधी इथे व्हॉल्यूम पाहिला मित्रांनो, तर त्या ब्रेकआउटला व्हॉल्यूम आलेला आहे का, तर यस आलेला आहे. छान व्हॉल्यूम तिथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता आपली एंट्री केव्हा होणार आहे, जेव्हाही ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल मित्रांनो, तेव्हा आपली एंट्री इथे होणार आहे. मग ती तुम्ही इंट्राडे मध्ये 15 मिनिटाच्या चॅट पॅटर्नवर पण करू शकतात, नाहीतर दुसऱ्या दिवशी जेव्हा नेक्स्ट दिवसाला 3-3:15ला तुम्ही मार्केट पाहायचंय की प्रिव्हियस दिवसाच्या वरती क्लोज होतोय, तर तेव्हाही तुम्ही एंट्री या ठिकाणी करू शकता. आता आपला स्टॉप लॉस कुठे असणार आहे, पहिला स्टॉप लॉस कधी तुमचं लहान टार्गेट आहे तर तुमचा स्टॉप लॉस हा इथे असणार आहे, पण कधी तुम्ही मोठं टार्गेट यामध्ये पाहायचा विचार करता तर तुमचा स्टॉप लॉस ह्या बॉटमला असणार आहे. का मी असं म्हणतोय, आता हा बॉटम खरंच वर्क केलेलं आहे का, आपण थोडं पाहू. थोडं मागे जावं लागेल आपल्याला, कुठे प्राइस ॲक्शन इथे बनलेली. तर मला इथे एक प्राइस ॲक्शन बनताना दिसते आणि कधी मी या बॉटमला हॉरिझॉन्टल लाईन इथे कुठेतरी प्लेस केली तर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की मागे पण मार्केट त्या ठिकाणी आलेलं होतं, तिथेच मार्केट साईडवेज झाला आणि तिथून मार्केटने एक छान अशी वरच्या दिशेला आपल्याला रॅली पाहायला मिळते की ती खूप वरपर्यंत गेली तिथून. मग त्याचप्रमाणे आताही हा स्टॉक तिथे सपोर्ट घेतोय मित्रांनो.
मग आता सपोर्ट घेतोय तर इथूनही परत एक आपल्याला रॅली पाहायला मिळू शकते. त्यानंतर तुम्ही कधी अजून पाहिलं तर एक डाऊनफॉल झाल्यानंतर मार्केट साईडवेज झालं. आता इथून मार्केट खालच्या साईडला पण जाऊ शकलं असतं, वरच्या साईडला पण जाऊ शकलं असतं, पण ब्रेकआउट कुठे दिला? वरच्या साईडला विथ व्हॉल्यूम. तर यामुळे आपण यामध्ये स्विंग ट्रेड ॲक्टिवेट करू शकतो. टार्गेट काय असणार आहे? पहिलं हा जो स्विंग दिसतोय हे पहिलं टार्गेट असणार आहे. सेकंड टार्गेट आपल्याला हे पाहायला मिळू शकतो आणि थर्ड टार्गेट कधी तुम्ही मला विचारशाल तर ते हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. या प्रकारे आपण यामध्ये टार्गेट काढू शकतो मित्रांनो. फक्त एंट्री आपल्याला नेक्स्ट दिवसाला 3 वाजेच्या आसपास करायची. कॅन्डल कुठे क्लोज होते, प्रिव्हियस दिवसाच्या वरती कॅन्डल जेव्हा क्लोज होत असेल तेव्हा आपल्याला यामध्ये एंट्री करायची आहे. हा वॉच लिस्टला लावून ठेवायचा आहे. मला आयडेंटिफाय झाला, लावून ठेवला आहे मी. आता मी उद्याच्या दिवशी यावर नजर ठेवून राहील. 3 वाजता मी पाहिल की हा स्टॉक कोणत्या साईडला क्लोज होते. कधी वरच्या साईडला क्लोज होत असेल तर मी एंट्री घेईल. नाही केलं बाय चान्स साईडवेज होऊन गेला, दुसऱ्या दिवशी मी 1 वीक वाट पाहणार आहे मित्रांनो, तो वरच्या साईडला क्लोज करतो का. 1 वीक पेक्षा कधी त्याने जास्ती टाइम घेतला तर मी याला माझ्या लिस्टमधनं काढून देणार आहे. ह्या लहान लहान गोष्टी व्हिडिओ काही जण पूर्ण पाहत नाही, स्टार्टिंग पाहता अरे वा असं आहे का मी घेऊन घेईल, पण त्यांना ह्या मधले जे प्राइस ॲक्शन असतं ना हे समजत नाही, मग ते कुठे ना कुठे ट्रॅप होऊन जातं. तर ह्या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष ठेवायचे. आता आपण दुसरा स्टॉक पाहूयात मित्रांनो. हा आपण 2 नंबरचा स्टॉक जो पाहिला होता तो लावलेला EPL. आता इथेही तुम्ही पहिले पाहू शकता की व्हॉल्यूम तर हायर आहे, की प्रिव्हियस दिवसाला काहीच व्हॉल्यूम नव्हता. हे जे ब्रेकआउट हे जेन्युइन आहे. आता प्राइस ॲक्शन समजून घ्या. स्टॉक पूर्ण टोटली खालच्या साईडला येतो. इथे पूर्ण साईडवेज झाला, इथे साईडवेज होता आणि आता ह्या रेंजचं त्याने ब्रेकआउट केलेलं आहे. म्हणजे कुठे ना कुठे तो डाऊनफॉल होता त्याचा त्याने एक हायर कॅन्डलने ब्रेकआउट केलं आहे. पण अशा स्टॉकमध्ये जेव्हा एक मोठी हायर कॅन्डल बनते ना तर हा काही दिवस साईडवेज राहण्याची शक्यता असते, जसं मी पहिला इथे तुम्हाला सांगितलेलं होतं. एंट्री सिमिलर आहे मित्रांनो. ह्या स्टॉकला आपल्याला 3 वाजेनंतर मार्केट क्लोज होत आहे, म्हणजे 3:30 पर्यंत लक्ष ठेवायचं. ह्या प्राईसच्या वरतीच कॅन्डल कुठेतरी बंद व्हायला हवी. जेव्हा बंद होईल तेव्हा आपल्याला शेवटच्या 3:20 3:25ला एंट्री करायची, कारण 2 4 5 मिनिटात काही एकदम मोठा फॉल इथे येण्याची शक्यता नसते. म्हणून शेवटी आपल्याला 3:20 नंतर यामध्ये एंट्री प्लॅन करायची. स्टॉप लॉस आपला लॉजिकली इथे एक राहतोय आणि इथे एक राहतोय. पण जेव्हाही अशी मोठी कॅन्डल बनते तर इथे 3 4 कॅन्डल बनल्यानंतर परत वर निघाला तर आपल्याला हे जास्ती कामाचं आहे, कारण एक खूप मोठी कॅन्डल बनलेली म्हणजे खूप मोठा यामध्ये रनरअप होऊन गेलेला आहे 1 डेमध्ये, म्हणून साईडवेज राहण्याची शक्यता आहे. आता आपण तिसरा स्टॉक पाहूयात. इथे पण आपला तिसरा स्टॉक आपण लावलाय तो आहे मॅरिको. तुम्ही पाहू शकता बेसिक तर पहिलं व्हॉल्यूम हायर आहे हे आपण कन्फर्म केलं. 20 दिवसाच्या वरती ब्रेकआउट आहे हे पण कन्फर्म झालं. आता प्राइस ॲक्शन पहा, सगळीकडे तिथे W पॅटर्न आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये डाऊनफॉल नंतर अप पॅटर्न पाहायला मिळालं. इथे आपल्याला एन पॅटर्न पाहायला मिळतं. ते कसं, हा डाऊनफॉल होता, पहिले मार्केटने इथे सपोर्ट घेतलं, वरती गेलं, प्राइस परत खाली आली, परत त्या हायला ब्रेक केलं. कोणतं पॅटर्न आहे? एन पॅटर्न आहे मित्रांनो. या प्रकारे हायला ब्रेक केलं, जो रिसेंट हाय होता त्याला ब्रेक केलं डाऊनफॉल नंतर. आता परत प्राइस ॲक्शन काय होईल? खाली येईल वरती, खाली येईल वरती, याप्रमाणे तो त्याचा ट्रेंड चेंज करेल. हे आपल्याला इथे एक सिग्नल पाहायला मिळाला. पहा, व्हिडिओ कधी पूर्ण पाहिला असेल तर तिन्ही स्टॉकमध्ये वेगवेगळ्या प्राइस ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाल्या मित्रांनो. याने आपण प्राइस ॲक्शनवर पण आपली कमांड ही बसत राहते. तर इथेही 20 दिवसाचं ब्रेकआउट झाल्यानंतर एक छान बुलिश कॅन्डल बनलेली आहे आजच्या दिवशी. आपल्याला सिमिलर आहे, नेक्स्ट दिवसाला याला आयडेंटिफाय करायचं आहे की हा स्टॉक कुठे क्लोज होतोय. म्हणजे तो मला कमीत कमी मित्रांनो दुसऱ्या दिवशी 533च्या वरती कुठेतरी तो क्लोजिंग व्हायला हवा. 3:20 3:25ला मी यामध्ये माझी एंट्री बनवेल. तुम्हाला हे स्टॉक आयडेंटिफाय झाल्यानंतर शेवटचे मार्केटमधले 5-10 मिनिटं तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट करायचे आणि त्यानुसार तुम्हाला तुमची पोझिशन इथे बनवायची. स्टॉप लॉस कसा असेल आपला? हा एक स्विंग आहे मित्रांनो, हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे. टार्गेट कसं आहे ना आपलं, त्यानुसार आपण इथे स्टॉप लॉस ट्रेल करायचा. लहान टार्गेट घ्यायचं. सपोज मला हेच टार्गेट हवं आहे तर माझा स्टॉप लॉस हा लहानच राहणार आहे मित्रांनो. मला टार्गेट मोठं घ्यायचं आहे तर मी मोठा स्टॉप लॉस घेईल, कारण प्राइस थोडा वेळ टाइम स्पेंड करू शकते. ही पण गोष्ट ठेवायचं आहे. आणि तुम्ही स्विंग ट्रेडिंग किती दिवसासाठी करता ह्या गोष्टी पण यावर डिपेंडेड आहे. कोणी 1 वीकसाठी करते, कोणी 2 वीकसाठी करते, कोणी 1 महिन्यासाठी, कोणी 3 महिन्यासाठी. तर ह्या सगळ्या क्रायटेरिया आहे मित्रांनो वेगवेगळे. कधी तुम्हाला यामध्ये अजून डिटेल हवं असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा की स्विंग ट्रेडिंग म्हणून. तर याच्या रिगार्डिंग अजून मी तुम्हाला ॲज पर प्राइस ॲक्शनवर आपण स्टॉक कसं काय आयडेंटिफाय करायला हवे आणि प्राइस ॲक्शनच्या रिगार्डिंग आपण कोणकोणत्या गोष्टींना पाहायला हवं स्टॉक सिलेक्ट करताना. फंडामेंटल
मध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहायला हव्या, कारण जेव्हाही तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्ट करताना मित्रांनो, तेव्हा आपल्याला प्राइस ॲक्शन प्लस फंडामेंट पाहणं गरजेचं असतं. हां, तुम्ही इंट्राडेसाठी करताय तर तुम्हाला तिथे सगळ्यात मेन तर प्राइस ॲक्शनच बेस असतो, कारण तुम्हाला त्याच दिवशी एक्झिट व्हायचं आहे. पण स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही एक ठराविक पिरियडसाठी घेऊन जाणार आहे, तर त्यासाठी आपल्याला फंडामेंटल सुद्धा गोष्टी इन्क्लूड करायच्या. कधी तुम्हाला या संदर्भात इंटरेस्ट असेल तर कमेंट करा मित्रांनो. कमेंट कधी 50च्या वर आल्या आणि 100च्या वरती कधी या व्हिडिओला लाईक आले तरच मी याची प्रॉपर एक प्लेलिस्ट बनवणार आहे. तर कमेंट, लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.